जिंतूरमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याच्या चोरट्या वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। जिंतूर शहरातील दादा शरीफ चौक परिसरात 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी एका बोलेरो वाहनाची तपासणी केली। त्यावेळी वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळून आला। या कारवाईत 64,800 रुपये किमतीचे प्रीमियम KN1 जाफरानी जर्दाचे 675 पॉकेट तर 1,01,250 रुपये किमतीचे प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे 675 पॉकेट जप्त करण्यात आले। सोबतच तब्बल 6 लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो अशी एकूण 7,66,050 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी सय्यद वसीम, सय्यद मोहसिन यांच्या विरुद्ध अन्य 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। गुटखा तस्करी विरोधात पोलिसांचा हा दणका चांगलाच चर्चेत आलाय। ग्रामीण संवाद, आपल्या गावाची, आपल्या भागाची प्रत्येक बातमी।